आत्यासाहेब, शुभू तू इथे? तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. हॅपी बर्थडे. थँक्यू. चला येतो मी. एक मिनिट. माझे जरा एक काम करशील? सांगा की. त्या कपाटाच्या खाली माझ्या चपला आहेत, त्या जरा मला आणून दे ना. मी? हो तूच, मग कोण? आत्यासाहेब, मला काम आहेत. अरे हे काय वागणं आहे शुभू? मी एक काम सांगितलं तर तुझ्याने होत नाहीये. तुझा साहेब माझ्या पाया पडतो. बाहेर जाऊन बघ माझ्या वाढदिवसाची किती जय्यत तयारी केली आहे त्याने ते. आणि तू एक साधं छोटंसं काम करू शकत नाहीस? माझं कमीपणा वाटतो का शुभू? तू विश्वंभरचा सेक्रेटरी असलास, त्याची सगळी कामं करत असलास, तरी तू या घरातला नोकर आहेस आणि नोकरच राहशील हे कायम लक्षात ठेव. आणि नोकराला जे काम सांगितलं जातं तेच मी तुला सांगितलंय. बघतोयस काय? जा चपलाण. आत्यासाहेब, तुम्ही काय विचार करून मला हे काम सांगायला की नाही ते मला चांगलं ठाऊक आहे. हेच काम साहेबांनी, श्रावणी मॅडमांनी सांगितलं असतं ना, मी लगेच केलं असतं. डोक्यावरून वाहून घेऊन आलो असतो. अहो, त्याच्या पुढचं सांगतो. हेच काम मला सिक्युरिटीने सांगितलं असतं की नाही, तरी बी त्याला मी चप्पल आणून दिलं असतं, स्वतःच्या हाताने घातलं असतं. पण तुम्हासनी अजिबात नाही. म्हणजे त्या सिक्युरिटी पेक्षा सुद्धा माझी किंमत कमी आहे? आत्यासाहेब, तुम्ही काय आहात हे तुम्हाला स्वतःला चांगलंच ठाऊक आहे. मी उगीच बोलून माझ्या जिभेला कशाला त्रास देऊ? ए शुभू, आत्यासाहेब, हो तुम्ही किती बी ओरडा तरी बी मी नाही करणार. तुम्हासनी जेवढी इज्जत देतोय ना तेवढी घ्या. तुम्ही किती बी आदळापट करा, साहेबासनी सांगा, तरी बी मी तुम्हासनी इज्जत देणार नाहीये. त्यामुळे स्वतःची चप्पल स्वतः घ्या. वा शुभू, अगदी योग्य बोललास. आत्या, अगं कालपर्यंत फक्त मीच तुझ्या विरोधात होते, पण आता तर हा शुभू पण आहे. आता काय करशील ग तू? मी काय करू शकते हे तुम्हाला दोघांना चांगलं माहिती आहे. म्हणजे काय? चांगलंच माहिती आम्हाला. पण काय ना, आता तुझं काहीही चालणार नाही. उलट मी तर म्हणतेय, आत्या, आमची जोडी तुला आता भारी पडणार. आज बर्थडे आहे ना तुझा? मग आज तुझ्या बर्थडे साठी आमची ही जोडी तुला गिफ्ट. हॅपी बर्थडे. शुभू, शुभू, मस्त सोनवलंस तू आत्याला. नाही, आपण काही बोलत नाही ना, म्हणून आता तिला वाटायला लागलं की ती कशी वागू शकते. बरं ऐक ना, हे सगळं जाऊ दे, मला थोडं महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. सांगा की काय आलं? काल ना संध्याकाळी एक शुभू, मॅडम, मला जायला लागणार. नाही ऐक ना, खूप महत्वाचं, एकच मिनिट मॅडम, लागेल. साहेब बोलवल्यात, अर्जंट असणार. फक्त ऐकून जा ना माझं. शुभू पण मॅडम, कधी सांगू आता मी शुभूला? अरे इथं काय चमकत आहे? अरे इथं अंगठी वाटत आहे. आज माझं नसीब चमकलेलं दिसतंय.
कोण 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 हॅलो पोलीस स्टेशन. शुभ्याला तर मी आता बघूनच घेईन. दिवसेंदिवस जास्तच होत चाललाय. साहेब खाली वाट बघतायत सगळेजण. तू हो पुढे, मी आलेच. नंदाक्का हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू हॅपी बर्थडे नंदाक्का. थँक्यू. कसं वाटलं सरप्राईज? अरे काय हे सगळं करायची काय गरज होती विश्वंभर? अरे गरज कशी नव्हती, तुला माहिती ना तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस. हा पण माझ्या लाडक्या बहिणीसाठी मी एवढं नाही करणार का मला सांग. तुझ्या वाढदिवसानिमित्त ना आज संध्याकाळी घरामध्ये खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलाय. हो. खूप माणसं येणार आहेत. नंदाक्का तुला समाजकार्य करायला आवडतं ना, म्हणून तुझ्या नावाने आपण 10 गावं दत्तक घेतोय. काय? हो. आणि तुझ्या पुढच्या वाढदिवसापर्यंत त्या 10 गावांचा विकास करून दाखवायचा असा संकल्प केलाय मी. वा छान, फारच छान. सर काय आलं? काय झालं शुभू? साहेब बाहेर पोलीस आलेत, त्यांना तुम्हाला भेटायचंय, पण मी बघतो काय झालंय. पोलीस? पोलीस कशाला आलेत आणि माझ्याशी काय बोलायचं असेल त्यांना?